गेल्या 6 महिन्यापासून माझी आई 72 वर्षीय शांता उकरडा आठोर हिच्यासोबत 28 एप्रिल 2025 पासून आमच्या न्याय हक्कासाठी इथे आंदोलन करत आहोत। जिल्हाधिकारी साहेब, सरन्यायाधीश, मुख्यमंत्री सगळ्यांना आम्ही निवेदन दिले। माझ्या वडिलांची अनुकंपा नोकरी ही जाली दस्तावेजवर फक्त एका अर्जावर संजय खोळके, सुलभा खोळके आणि अविनाश मार्डीकर यांच्या हस्तक्षेपाने देण्यात आली। नोकरी दिल्यानंतरही थांबले नाही। ज्यावेळेस मी कोर्टामध्ये गेली, माझा वकील ॲडव्होकेट मिलिंद वैष्णव महानगरपालिकेने वकील पॅनलवर घेतला, त्यालाही मॅनेज केलं आणि आम्ही केस कोर्टामध्ये नोकरीची हरलो। त्याच्यानंतर माझ्या आईचं घर 2014 मध्ये फक्त आडनावानं हस्तांतरण केलं, 2022 मध्ये घर पाडलं आणि तिला बेघर केलं आणि तिला बेघर करून आतापर्यंत आम्ही आंदोलन करत होतो, पण तिला ज्येष्ठ नागरिक असूनही आतापर्यंत कोणीही आमची दखल घेतली नाही। तिला घरही मिळालं नाही, नोकरीही मिळाली नाही आणि 6 महिन्यात एखादा अधिकारी आम्हाला भेटायला आले नाही। आता आमची मागणी आहे की ॲट्रॉसिटीच्या कलम 3(1)(3)(2) नुसार अविनाश मार्डीकर, संजय खोळके, सुलभा खोळके यांच्यावर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यात यावे। आपले जिल्हाधिकारी आणि CP साहेब आणि सौम्य शर्मा यांच्यावर ॲट्रॉसिटीचे कलम 4 नुसार गुन्हे दाखल करण्यात यावे। कुंता आठोर, सागर आठोर आणि आकाश आठोर यांना तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल करून अटक करण्यात यावी आणि माझ्या आईची अंत्ययात्रा तिच्या स्वतःच्या घरातून निघणार आहे।